राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। बाजारामध्ये सोयाबीनचे दर गडगडले, हमी भावापेक्षा 1200 रुपयांनी कमी। भावांतर योजना ठरली निवडणुकीमधील घोषणापुरतीच, 6 महिन्यानंतर सुद्धा लाभ मिळेना। लाडक्या बहिणींना मिळाले 2 महिन्याचे 3000 रुपये। महिला दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते वितरित। उन्हाळा आला, शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार? आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी पाहायची वाट? वेळीच पैसे न मिळाल्याने अनेकांच्या अडचणी। खरीप हंगाम 2024 मधील पीक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विमा अग्रिम मिळालेला नाही। उन्हाळा सुरू झाला तरी हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून सुद्धा जमा झालेला नाही। आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी वाट पाहायची? अशा प्रकारचा सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे। पीक विम्यासोबत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, अशा प्रकारचा शब्द माहिती सरकारने दिलेला होता। मात्र या सरकारला या शब्दाचा कुठेतरी विसर पडत चाललेला आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। बदनापूरचे हमीभाव कापूस खरेदी केंद्र राज्यामध्ये प्रथम, 5 महिन्यामध्ये तालुक्यातील 1,20,713 क्विंटल कापसाची खरेदी। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल, विहिपची मोहीम, बाबरी पुनरुत्तीचा इशारा, कार सेवा करून कबर हटवण्याचा इशारा। उद्या राज्यभर आंदोलन, खुलताबाद येथील कबर परिसरामध्ये चोख बंदोबस्त। महाराष्ट्रामध्ये अवघ्या 5 वर्षामध्ये घटली 3.25 लाख हेक्टर शेतजमीन। पेरणीच्या क्षेत्रात सुद्धा 3.24 लाख हेक्टरने झाली घसरण। आयुष्यमान वयोमर्यादा 70 ऐवजी 60 वर्ष, नेमकी ही योजना काय आपण जाणून घेऊया। आयुष्यमान भारत ही जगामधील सर्वात मोठी विमा योजना असून देशामधील 40% गरीब लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराची यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। यंदा पुरेसा पाणीसाठा, राज्यामध्ये उन्हाळी हंगामात पेरणी क्षेत्रामध्ये 53% वाढ, 1.12 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी। दमदार पावसाचा परिणाम, आवश्यक उपाययोजनांची गरज। जमीन मालकी हक्कासाठी आता अधिकची रक्कम, भोगवटदार 2 मधून 1 मध्ये रूपांतर करण्याकरता नसेल परवानग्यांचा जात, सरकारच्या तिजोरीमध्ये पडणार भर। खोक्याचा मुक्काम 20 मार्चपर्यंत कोठडीमध्ये। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला शिरूर येथील कुख्यात गुंड सतीश उर्फ खोक्या भोसले याला प्रयागराजमध्ये अटक करून शुक्रवारी शिरूरच्या न्यायालयामध्ये हजर केले। त्याला 20 मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पाकिस्तानींना अमेरिकेमध्ये प्रवासबंदी, आणखी कडक निर्बंधाचा मसुदा तयार। अवैध स्थलांतरण रोखण्याकरता 41 देशांवरती निर्बंध घालण्याची ट्रम्प प्रशासनाची तयारी। 24 मागासवर्गीयांच्या हत्याकांडाचा निकाल, तब्बल 44 वर्षांनी कोर्टामध्ये 3 दोषी ठरले। खडकपूर्णाच्या पाण्यावरून आता स्थानिक संघर्ष उफाळण्याची भीती, पिण्याच्या पाण्याकरता 43.27% आरक्षण, सिंचन क्षेत्रामध्ये 40% कपात। शेतामधील पीक काढल्यानंतर काडी लावू नका, प्रदूषणात होते वाढ। गतवर्षी अनुदानावर पंप मिळाला, यंदाचे काय? कृषी विभागाची योजना, लॉटरी पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड। न्यायालयाच्या भूमिकेवर मतप्रदर्शन करणे हे दुर्दैव, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। दबावाच्या सर्व कपोलकल्पित कहाण्या, मी कायद्याचा अभ्यासक आहे, न्यायालयाच्या भूमिकेवरती मला पूर्ण विश्वास आहे। रत्नागिरी नागपूर महामार्गावरती शेतकरी महिलांचा ठिय्या आंदोलन, चौपट भरपाईची मागणी, पोलिसांमध्ये जोरदार झटपट, शेकडो शेतकरी महिला अटक। 354 कोटींचा अर्थसंकल्प, विद्यापीठ 21 कोटी 64 लाखांची तूट, यंदा 345 कोटींचा खर्च अपेक्षित। कांदा काढणीच्या मजुरीमध्ये वाढ, मात्र बाजारामध्ये पडले भाव। रंगाचा बेरंग, पोहताना 2 मित्र बुडाले, हाणामारीच्या 8 घटना, माजी नगरसेवकांसह 4 गुन्हा दाखल। 22 मद्यपी वाहन चालक ताब्यामध्ये, 4 अपघात, 73 जखमी। पाण्यासाठी कामावर खडा, बंद हापशांमुळे गावामध्ये राडा, उन्हाळा खडतर, तहान भागवणारे हातपंप ठरू लागले बुजगावणे। शाळांमध्ये मोफत प्रवेश, पालकांची पाठ कशामुळे? पहिल्याच फेरीमध्ये 1580 विद्यार्थ्यांचे प्रवेश कन्फर्म, दुसऱ्या फेरीमध्ये 603 प्रवेश होणार का? भरदिवसा घरफोडी, 19 तोडे सोने चोरले, तसेच रोकड सुद्धा चोरली। अंभोर ठाणे हद्दीतील उंदरखेल येथील घटना। हिंगोली जिल्ह्यामध्ये रंगाचा बेरंग करणाऱ्यांची पोलिसांनी उतरवली नशा, पोलिसांचा होता तगडा बंदोबस्त, नाकाबंदीसह फिरत्या पथकाचीही गस्त। उन्हाळ्यामध्ये सोयाबीन, मूग आणि उडदाचा पेरा, उन्हाळी हंगामामधील पेरणी, भुईमूग, ज्वारीला पसंती। करुंद्याचे टरबूज पोहोचले उत्तर प्रदेशामध्ये, टरबूज पिकामधून मिळवले 3 लाख रुपयांचे उत्पन्न। हिवरखेडा येथील जलजीवन मिशन योजनेचे काम रखडले, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती। ग्रामपंचायती झाल्या मालामाल, वर्षभरामध्ये 78% वसुली, बदनापूर तालुक्याची आघाडी, जालना परतूर तालुका सर्वात मागे।
गावरान आंबा होणार नामशेष, राजूरच्या शेतकऱ्यांचा यंदा बांधावर गावरान आंब्याची 50 झाडे लावण्याचा संकल्प. पोलीस पाटील भरतीचा मुहूर्त कधी? भोकरदनमध्ये 124 तर जाफराबाद तालुक्यामध्ये 76 पदे रिक्त, पोलिसांवर पडतो कामाचा ताण. शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळतो, पालकांची पाठ कशामुळे? 2086 जागांपैकी 1389 जागांवरती प्रवेश पूर्ण. वडीगोद्री येथील महावितरण कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या, 15 दिवसांपासून लाईट नसल्याने पिके सुकू लागली. लातूर येथील धक्कादायक घटना, खुनाचे सत्र सुरूच, तंबाखू पैशासाठी दोघांना संपवले, तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. 2.5 महिन्यांमध्ये खुनाच्या 10 घटना, सलग 2 खून. मलचिंग पेपरवरती मिरची लावा, अनुदान मिळवा, उन्हाळ्यामध्ये पैसा कमवा, शेतकऱ्यांना शासनाकडून मिळते 50% अनुदान, पाणी खत व्यवस्थापनाकरता होते मोठी मदत. आत्महत्येला उत्तर देणाऱ्या शेतकरी महिलांच्या अंधारातल्या मशालीने उजाडला प्रकाशमार्ग, आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा उलगडला जीवन संघर्ष. बघा ना किती मोठी गोष्ट आहे. सतावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणून शेतकरी टोकाचा पर्याय निवडतो, त्याच कुटुंबातील महिला शेतकरी तेच प्रश्न डोक्यावरती घेऊन संघर्षमय जीवन पुढे सुरू ठेवतात. धाराशिव जिल्ह्यामधील 542 गाव पुढाऱ्यांना नूतन जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, जातवैधता प्रमाणपत्र विहित मुदतीमध्ये सादर न करणे आले अंगाशी, पदाची सूत्र हाती घेताच नूतन जिल्हाधिकारी पुजार यांची मोठी कारवाई, यामुळे पोटनिवडणुकीत जावे लागू शकते समोर. विम्याचे 250 कोटी 15 दिवसांमध्ये मिळणार, राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. मागील वर्षीच्या खरीपामध्ये नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 250 कोटींपेक्षा अधिक रुपयांची भरपाई येत्या 15 दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. याशिवाय पीक विमा तसेच इतर अनुदानाच्या 1000 कोटींसाठी आपला सातत्यपूर्ण लढा सुरू असून लवकरच त्यालाही यश मिळेल, अशा प्रकारची माहिती राणा जगजितसिंह पाटील यांनी शनिवारी दिली. पीक विमा कंपनीने 346 कोटी रुपये कमवले, शेतकऱ्यांच्या हाती मात्र 250 कोटीच टेकवले. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांचा घणाघात. सोने चांदी चकाकली, मार्चनंतर आणखी वाढ, जागतिक धोरणाचा दरवाढीवर परिणाम. 1 मार्चला 85,010 रुपये प्रतितोड्यावर असलेले सोने आता 88,400 रुपये प्रतितोड्यावरती पोहोचलेले आहे. तसेच चांदीने सुद्धा उंचांकी गाठत 95,300 रुपयांवरून 1,02,300 रुपये किलोवरती गेलेली आहे. विजयाभावी करपलेली सीताफळ बाग, शेतकऱ्याने जेसीबीद्वारे काढली मोडी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष, लाखोंचा बसला फटका. श्री रुग्णालय कागदावरच, वर्षभरापूर्वी मंजुरी, मात्र जागेचे ऑडिट, इमारतीच्या आराखड्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळेना. बोरीच्या पाण्याने 6,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, धरण भरल्याने उसाचे क्षेत्र वाढले. परभणी जिल्ह्यामध्ये 36 कोटींची मागणी, वसुली 6 कोटी 26 लाख, नळाला पाणी पाहिजे परंतु भरणा करण्यास उदासीनता. बांधावरचे झाड सुद्धा मिळवून देते 20,000 रुपये, तुम्ही लावले का? कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न, चिंचेच्या झाडातून जिल्ह्यातील शेतकरी होत आहेत समृद्ध. धुळवडीला 2 माओवाद्यांसह 4 बुडाले, 3 जिल्ह्यांमध्ये रंगोत्सवाच्या आनंदांवरती विरजन, धरत गावामध्ये 3 वाचवण्यामध्ये यश. घोडाझरी तलावामध्ये 2 सख्या भावांसह 5 युवकांचा बुडून मृत्यू, कोलारी, साडगाव गावावर शोककळा, जनक बुडाला आणि अन्य 4 गेले. उन्हाळी भुईमुगाची मुडे सडली, खोडावरची बुरशी कशा प्रकारे रोखणार? पिकावर मुडकूस, खोडकूस रोगांचा प्रादुर्भाव, बियाण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया महत्त्वाची. अमरावती विद्यापीठाचा 255.72 कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर. सावित्रीच्या लेकींच्या हातामध्ये सायकल कधी पडणार? शासनाकडून अनुदानाची प्रतीक्षा, ग्रामीण मुलांची पायपीट. 500 रुपये द्या, सावकारी परवाना घ्या, भंडारा जिल्ह्यामध्ये 283 परवानाधारक सावकार, शहरासह ग्रामीण भागात सुद्धा सावकारीचे पसरले जाळे. 8 तासांऐवजी 12 तास विद्युत पुरवठा करावा, शेतकऱ्यांची मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा. बनावट जातीच्या आधारे 2.5 वर्षांपासून आरक्षित पदावरती, मोहाडीमधील प्रकरण, नगरसेवकाने केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. कोरपना येथे पीक विमा तक्रार निवारण सभा, पीक विमा संबंधित तक्रारींवरती होणार चर्चा, कंपनी प्रतिनिधींनी उपस्थित राहावे. युवा प्रशिक्षणार्थींना 5 महिन्यांची मुदतवाढ, कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही. हृदयासाठी उडीद डाळ फायदेमंद, यंदा बाजारामध्ये भावही परवडणारा, चांगल्या उत्पादनामुळे आवक सुद्धा वाढली, प्रोटीनयुक्त डाळ. अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिके करपली, शेतकरी हताश, वीज विभागाचा शेतकऱ्यांना शॉक, नियमित 10 तास वीज पुरवठ्याची मागणी. उन्हाळ्यामध्ये मलचिंग पेपर वापरा, पैसे कमवा, 50% अनुदान, मिरची, टरबूज, खरबूज, काकडी, टोमॅटो, पपई, केळी पिकांची करा लागवड. शासकीय कर्मचाऱ्यांनो लवकरात लवकर रेशन घेणे बंद करा, निदर्शनास आले तर कारवाई अटळ, तहसीलदारांचे संकेत.
मुलांचे करिअर त्यांनाच ठरवू द्या. पालकांनो, मुलांच्या भविष्याची चिंता का करत बसता? मुलांचा कल बघून त्यांचा करिअरचा विचार करा. स्वतःच्या पूर्ण न झालेल्या अपेक्षा लादू नका. वन अधिकाऱ्याने केली शेतकऱ्याला मारहाण. बोरगाव गोंडेतील घटना. रात्रभर फिरवले जंगलामध्ये. FIRसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची ही दिरंगाई. जय किसान संचालकाच्या अटकेसाठी पथक मागावर. 40 लाखांच्या फसवणुकीचे प्रकरण. CDRवर तपास केंद्रित. 55 पोलिसांवर 54 गावांचा भार. ठाण्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष. वणी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर वाढला कामाचा ताण. निराधार योजनेच्या ज्येष्ठ लाभार्थ्यांची गैरसोय. मानधनापासून वंचित. अनेकांवर उपासमारीची वेळ. फ्यूज उडाल्यावरती शेतकरीच लाईनमन. जिल्ह्यामध्ये डीपींची मोठी दुरावस्था. शेतकऱ्यांच्या जीवासोबत फडाला आगीचा धोका. खाद्यतेलाला तेजी. सोयाबीनची माती. दर आला 4,000 रुपयांच्या खाली. खाद्यतेलाने उसळी घेऊन शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच. साखर 10 लाख क्विंटलने घटणार. गडीत हंगाम समाप्त. कारखान्यांकडून 77 लाख टन गाळप सुरू. 81 लाख क्विंटल साखर उत्पादन. द्राक्ष हंगाम 70% आटोपला. सोलापूर विभागामध्ये मेच्या मध्यापर्यंत विक्री सुरू राहणार. हळदीचे उत्पादन 80,000 टनांनी घटण्याची शक्यता. 85% क्षेत्रावरील हळदीची काढणी उरकली. हंगाम अंतिम टप्प्याकडे. खानदेशामध्ये मका अवकेमध्ये वाढ. विविध बाजार समित्यामध्ये किमान 1800, कमाल 2150 व सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटलचा दर. काजूबीचे दर स्थिर. प्रति किलो 165 ते 175 रुपयांनी खरेदी. भडगावमध्ये ज्वारीचे पीक आडवे. चिक्का रोगाने तोटे झाले पोकळ. आठवडाभरामधील परिस्थितीने केले शेतकऱ्यांचे हाल. लिंबू मिरची महागली. फळांना वाटली मागणी. महाग झालेला लसूण आता 120 रुपये किलोवरती स्थिरावला. बापरे, 69 लाखांचे भेसळयुक्त पदार्थ पोटात जाण्यापासून FDAने रोखले. 187 आस्थापनावरती छापे. तूप, तेल, खवा, मिठाई, दूध व फरसाणचा दर्जा अखाद्य आढळला. कमी विद्युत प्रवाहामुळे वीज पंपांचे होते मोठ्या प्रमाणात नुकसान. महावितरण अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांनी घेतली भेट. वर्षभरामध्ये तळोदेच्या 10 किलोमीटर परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 8 जणांचे बळी. वन विभागाचे केवळ सोपस्कार. ठोस उपाययोजना राबवण्याची जनतेमधून मागणी. 4 बिबटे केले जेरबंद. वय 60 वर्ष. किमान कवच 10 लाख. आणखी आजार समाविष्ट करणार. आयुष्यमान भारत विस्तारणार. संसदीय समितीची केंद्राला शिफारस. वेतन न मिळाल्याने शिक्षकाची आत्महत्या. फेसबुक पोस्टमध्ये संस्थाचालकावर छळाचा आरोप. 1.25 लाख एकरासाठी 5 लाख एकर जमीन बुडवणार काय? अलमट्टीच्या वाढी उंचीवर नवे प्रश्नचिन्ह. शासनाने कर्नाटकचा डाव हाणून पाडण्याची गरज. आता आम्ही घरकुल योजनेमध्ये घरांना 5 ब्रास मोफत वाढू देणार. महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा. राज्याचे वाढू धोरण लवकरच. पाकिस्तानी सैन्यांवर 24 तासांमध्ये दुसरा हल्ला. अनेक जवान जखमी. बलुचिस्तानमध्ये बॉम्ब हल्ला. 214 पोलिसांना ठार केल्याचा बलूच सैन्याचा दावा. आता आपले सरकार सेवा केंद्राची तपासणी होणार. ग्रामपंचायत पातळीवरती केंद्र सुरू करण्याच्या सूचना. दुधाचे 339 कोटींचे अनुदान सोमवारपासून होणार जमा. 7.5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार लाभ. जेवणाला महागाईची कडक फोडणी. मसाल्याच्या दरामध्ये 20 ते 25% वाढ. उत्पादनातील घटीचा परिणाम. तटपुंज अनुदानाने रखडते गरजूंचे घरकुल. महागाईमुळे कामे पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना करावे लागते पदरमोड. कामगारांच्या खात्यामध्ये 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा. पाटोडे यांचे विधान. राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे दुसरे महाअधिवेशन इस्लामपूरमध्ये. अध्ययन क्षमता वाढवण्याकरता निपुण महाराष्ट्र अभियान. 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश. शाळांना 30 जूनपर्यंत करावे लागणार अंमलबजावणी. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.